नमस्कार मित्रांनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमीची लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झालेली असते आणि मनू येते आणि आजीला विचारते की आजी, ही झाडू कुठे ठेवायची आहे. त्याच वेळेला आता आजी म्हणते की ही बघ, ही झाडू आहे ना, तिथे पूजा मांडली आहे ना, तिथे डाव्या बाजूला हळद कुंकू लावून उभी कर. मग तिथे डाव्या बाजूला ठेव असं म्हटल्यावर मनू ठेवून देते. आणि त्याच वेळेला भूमी म्हणते की आजी, ही झाडू अशी डाव्या बाजूला ठेवतात कारण लक्ष्मी ही उजव्या बाजूने संपत्ती देत असते, तर डाव्या बाजूने ती निघून जावी नाही आणि ती पुन्हा परत घेण्यासाठी म्हणून ही झाडू ठेवतात अशी, बरोबर ना. तेव्हा मग आता आजी म्हणते की अगदी बरोबर, भूमीने म्हणजे सगळं काही व्यवस्थित लक्षात ठेवलेलं आहे असं म्हणून आता आजी ही तिचं कौतुक करते. त्याच वेळेला आता सगळेजण येतात आणि रागिनी आल्याबरोबर आजी म्हणते की बरं झालं गं, तू या तिघांनाही अशी घेऊन आलीस, ती सोबतच आणलंस ते बरं केलंस. आणि मग आता ते म्हणते की माझ्या या मुलांना माझ्या सुनांपेक्षा जास्त वेळ लागतो तयार व्हायला. तेव्हा मग तो म्हणतो की अगं, आम्हाला वेळ याच्यासाठी लागतो की तुमच्या या जुना जेव्हा तयार होत असतात ना, तेव्हा त्यांचा पदराच्या निऱ्या काढणे आणि त्यांच्या पदराला पिन लावून देणे, त्याचप्रमाणे गजरा घालणे, या सगळ्या गोष्टींमध्येच वेळ जातो. आणि मग झालं तर तयार काय यांचं मॅडमचं की ए अथर्व, माझे फोटो काढ ना, माझं असं कर ना, तसं कर ना, त्यामध्ये आम्हाला तयार व्हायला वेळच भेटत नाही असं म्हटल्यावर आता सगळेजण तिच्यावर हसू लागतात. आणि मनू अथर्वकडे जाऊन म्हणते की काय रे अथर्व, असं सगळ्यांसमोर तू काय बोलून दाखवतोस का आम्हाला, आमची मदत करतोस तर मदत तर केलीच पाहिजे ना तुम्ही, आणि सगळं केलं तर त्यात काय झालं एवढं, आम्हाला पूजा करायची असते असं म्हणून आता मनू स्वतःची बाजू मांडते. नंतर मग आता इथे लगेच पुढे अथर्व म्हणतो की अगं, मी तुझंच म्हणत नाही आहे, इवन आईचंही तसंच आहे. आई किंवा बाबा असतात ना, तेव्हा बाबांचंही तसंच होतं, आमच्यासारखीच अवस्था होते. आईचा गजर लावणं, गजरा लावणं वगैरे असं सगळं काही त्यांचं करणं असतं. तेव्हा मग आता अथर्वला आजी ओरडते आणि रागिनी म्हणते की काय काय चाललंय काय तुझं असं म्हणून आता सगळेजण त्याच्यावर ओरडत असतात. परंतु इथे आता आजी म्हणते की बरोबर आहे तुमच्या सगळ्यांचं, तुम्ही ना अगदीच सगळे एकाला सारख्याला वारके आहात असं म्हणून आजी देखील हसायला लागते. आणि नंतर ती म्हणते की बरं, अरे अभिजित, तू तयार होऊन आलायस, पौर्णिमा कुठे गेली आहे, पौर्णिमाला बोलव, तिला इतका वेळ लागतोय. तेव्हा मग अभिजित म्हणतो की अगं आजी, ॲक्च्युली पौर्णिमा तयार होत आहे म्हणून तिला उशीर लागत आहे. मग आता अभिजितला अथर्व म्हणतो की काय रे अभिजित दादा, तू काही पौर्णिमाला मदत केली नाहीस का, गजरा लावायला, निरा काढायला वगैरे, जे तिला इतका उशीर होतोय तू तिला काही मदत करत नाही का. तेव्हा अभिजित त्याला म्हणतो की अच्छा ठीक आहे, तू मदतीचं विचारतोयस का, चालेल चालेल, मला एक काम कर, ही पूजा झाली ना की नंतर मला भेट, मग मी तुला बोलतो काय ते. तेव्हा आजी म्हणते की अरे बस झालं रे, काय तुमचे नुसते वादवाद, शांत बसा. अरे लक्ष्मीपूजन आता 10 मिनिटात आपल्याला सुरू करायचं आहे. अभिजित जा, पौर्णिमाला लवकर घेऊन ये, जा लवकर असं म्हणून ती त्याला जायला सांगते. नंतर मग आता इथे पौर्णिमा ही एका इलेक्ट्रिशियनला घेऊन जिथे मीटर रूम असते तिथे घेऊन येते आणि म्हणते की हे बघ, हा फ्यूज आहे, मी 10 मिनिटात हा फ्यूज खाली गेला पाहिजे, लक्ष्मीपूजन घरात सुरू होत आहे त्याच्या अगोदर हा फ्यूज खाली गेला पाहिजे, लाईट्स ऑफ झाला पाहिजेत. तेव्हा तो ओके मॅडम म्हणतो आणि पौर्णिमा मनातच म्हणते की फायनली आता भूमी लक्ष्मीपूजन करणार म्हणून अपशकुन होणार आहे, लाईट्स जाणार आणि भूमी तुझ्यामुळे सगळं घर अंधारात जाणार आणि अपशकुन होणार असं मला आजीला दाखवता येईल. तेव्हा मग आता आजी म्हणत असते की चला लक्ष्मीपूजन सुरू करायचं आहे, भूमी अगदी मुहूर्तावर झालं पाहिजे हां. तेव्हा मग आता आकाश 10, 9 अशी उलटी गिनती करतच म्हणत असतो. तेवढ्यात 1 वर येते आणि मनातच पौर्णिमा म्हणते की झालं, लाईट्स ऑफ असं म्हटल्यावर लाईट्स काही ऑफ होत नाहीत, परंतु भूमीची लक्ष्मीपूजनाची सुरुवात तर झालेली असते आणि सगळेजण तिच्याकडे बघत असतात. त्याच वेळेला आजी सांगते त्याप्रमाणे भूमी सगळं करून घेत असते आणि सगळेजण मस्त आनंदात तिच्याकडे बघत असतात, परंतु लाईट्स काही जात नाहीत. मग आता भूमी सगळ्या नैवेद्य देखील फराळांचं दाखवून घेते. पौर्णिमा म्हणते की हे काय झालं असेल, लाईट कशा काय बंद झाल्या नाहीत, तर ती अभिजितकडे आणि रागिनीकडे बघत असते. तेवढ्यातच आता कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज येतो, तर त्या इलेक्ट्रिशियनला तिथल्या तिथे शॉक लागलेला असतो आणि तो तिथून पळून जातो. मग आता इथे कोणाचा तरी आवाज आला असं आकाश म्हणतो. आजी म्हणते की आपण ते सगळं नंतर बघूया, लक्ष्मीपूजनामध्ये व्यत्यय यायला नको, आता जसं चालू आहे तसं सगळं राहू दे, आपण नंतर सगळं काही बघून घेऊ असं म्हणून आता भूमीचं पूजन हे सुरूच असतं. आणि भूमीला आजी म्हणते की चल गं भूमी, आता आरती करून घे. त्याच वेळेला आता भूमी आरती देखील ओवाळायला सुरुवात करते आणि नंतर मग आता सगळेजण मंगलमूर्ती मोरया म्हणतात आणि महालक्ष्मी माते की जय असं म्हणून देखील आता भूमी आरती घेते आणि तिथेच आरतीचं तबक ती ठेवून देते.
आणि या दरम्यान लाईट्स ऑफ झाले नाहीत. म्हणूनच आता पौर्णिमा ही खूप टेन्शनमध्ये असते. तर रागिणीलाही मनातून पटतं की हे लाईट काही गेले नाही, याचा अर्थ भूमीची ही सगळी जी काही शक्ती आहे आणि भक्ती ती फळास आली. आणि इथे वॉचमन काकांना आकाश बोलावतो आणि म्हणतो की नेमकं काय झालं, कसला आवाज आला दादा. तेव्हा तो म्हणतो की साहेब काही कळलं नाही. इथे इलेक्ट्रिकच्या बोर्डच्या इथून एक माणूस बाहेर पळाला. बहुतेक त्याला शॉक लागला असावा म्हणून तो पळून गेला. त्याला पकडायला गेलो परंतु तो काही हाताला लागला नाही. मग आता इथे आकाश म्हणत असतो की कसा होता तो, काय करत होता. तेव्हा तो म्हणतो की साहेब काहीच कळलं नाही. तो तिथून पळ काढून निघून गेला त्याला पकडायच्या आत. तेव्हा आकाश म्हणतो की बरं लक्ष ठेवा मग कोणी काही येत असेल तर. तेव्हा मग आता भूमी लगेच म्हणते की लक्ष्मीपूजनाच्या वेळेला कोणीतरी बाहेरची व्यक्ती ही लाईट्सच्या इथे कशाला येईल. मग मनू म्हणते की बहुतेक कोणीतरी लाईट्स ऑफ करण्याचा प्रयत्न करत असेल. पूजेच्या दिवशी घर अंधारात राहावं असं कोणाला तरी वाटलं असेल. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, घरात ना अपशकुन व्हावा असं कोणाला तरी वाटलं असेल म्हणूनच ते सगळं केलं असेल. आणि मग भूमी ही खोचक नजरेने रागिणीकडे बघत असते. रागिणी म्हणते की भूमी, अगं तू माझ्याकडे अशी का बघतेस मगासपासून, जसं काय मीच हे सगळं केलं असं तुला वाटतंय. तेव्हा भूमी म्हणते की छे, मी तर हे असं काही बोललीच नाही, तुम्हीच आपलं स्वतःच बोलताय. तेव्हा मग आता मनू म्हणते की हो ना, असं कोणाला तरी वाटत असेल की कदाचित ताईकडून पूजा होत आहे म्हणून लाईट्स बंद करून अपशकुन घडवून आणावा वगैरे असं काहीतरी. तेव्हा मग आता लगेच भूमी म्हणते की कसं आहे ना, कोणी किती काही प्रयत्न केला तरीही जी लक्ष्मी असते ती कधीही चांगल्या गोष्टींना मागे पडू देत नाही. ती वाईट गोष्टी या मुळासकट उपटूनच काढते. काही झालं तरीही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यत्यय आणला तर त्या व्यक्तीचं जे काही पाप आहे ते त्या देवीच्या पदरात बरोबर मांडलं घेतं. कोणीही काही केलं तरी ते बरोबर देवाच्या डायरीत नोट होऊन जातं. मग आता रागिणी म्हणते की भूमी, पण तू हे स्वतःहून केलं नशील कशावरून, तूच हे जर केलं असशील तर. आणि त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की अरे बस करा, वाद नको आहेत आता. मी तुम्हाला सांगितले ना, या दिवसांमध्ये वाद आपल्याला जराही नकोत, जरा शांत व्हा असं म्हणून तो सगळ्यांनाही ती शांत व्हायला सांगते. तर रूममध्ये आल्यावर पौर्णिमा म्हणते की नेमकं काय झालं होतं त्या माणसाला, त्याला फक्त फ्यूज काढायला सांगितलं होतं मी आणि म्हणूनच ती त्याला फोन करून जाब विचारते. तेव्हा तो म्हणतो की मॅडम अहो मी फ्यूज काढत होतो परंतु ते गच्च झालं होतं, कसं काय काढणार. तेव्हा अभिजित वैतागतो आणि म्हणतो की अरे ते फ्यूज का इतकं लोखंडासारखं जड होतं का जे तुझ्याने उघडत नव्हतं. तेव्हा तो म्हणतो की अहो मी इलेक्ट्रिशियन आहे, इतके वर्ष काम केले परंतु असं कुठेही झालं नव्हतं, खूप गच्च झालं होतं ते आणि मी ते जे उघडायला गेलो ना त्याने मला शॉक बसला आणि मला इथे आता हॉस्पिटलमध्ये पण तुमच्यामुळे यावं लागलं नको त्या दिवशी. आणि मला असं वाटतंय आपण हे लक्ष्मीपूजेच्या दिवशी देवाच्या कार्यात व्यत्यय आणत होतो ना, हे देवाला देखील आवडलं नाही म्हणून हे झालं. आता तिला भूमीचं वाक्य आठवतं की देवाच्या कार्यामध्ये विघ्न आणणार त्याच्या पदरामध्ये हे पाप नक्कीच जाणार. तेव्हा मग आता लगेच पौर्णिमा चिडत्याने म्हणते की तुझं काहीच काम तू करू शकला नाही. तो म्हणतो की हे बघा मॅडम, आता इथून पुढे मला असले काही कामं सांगत जाऊ नका, मलाच त्याचा त्रास झाला असं म्हणून तो फोन कट करतो. नंतर रागिनी म्हणते की आता आपण काय करायचं आहे, खरंच मला कळत नाही. आणि ती भूमी बोलली तेच खरं झालं, देवाच्या कार्यात आपण खरं तर अडथळा निर्माण करायलाच नको होता. तेव्हा मग अभिजित म्हणतो की आई मग काय करायचं काय, आपण नुसतं हातावर हात धरून बसून राहायचं आहे का आणि त्या भूमी आणि आकाशचा रोमांस फक्त बसत राहायचा आहे का. उद्या पाडवा आहे, आता उद्या ते ओवाळतील एकमेकांना व्यवस्थित, आपण काय करणार, आपण फक्त बघत राहायचं काम करणार, बघ्याची भूमिका घेत बसायची आहे का आपण असं म्हणून आता अभिजित त्यांच्याकडे बघत असतो आणि या सगळ्याचा त्यांना खूपच राग येत असतो. रागिणीलाही आता काय करावं काय करावं नाही ते काही सुचत नाही. तर इथे भूमी आणि मनू किचनमध्ये अनारसे तळत असतात आणि तुपात ते अनारसे तळत असताना भूमी म्हणत असते की खरंच हे सगळं काय होतं आहे ना काहीच कळत नाही. आत्या या थरापर्यंत येऊन पोचलाय, अक्षरशः घरातलं तर जाऊ दे पण पूजेच्या दिवशीही त्यांचं असं. तेव्हा मग ती म्हणते की घरातली लक्ष्मी तुला तर ते त्रास देतातच गं, परंतु आपली देवी लक्ष्मी त्यांच्याही कार्यात बाधा आणायला त्या कमी करत नाही आहेत, कुठे फेडणार आहेत ते पाप, त्यांना कसंच काही वाटत नाही का. तेव्हा मग भूमी म्हणते की अगं कशाचं काय वाटायचं त्यांना, त्या सगळं काही गिळून बसलेले आहेत. अगं हाडामासांच्या माणसांना त्रास देताना मारायला त्यांना काही वाटत नाही, मग देवाला त्रास द्यायला त्यांना काय वाटत असेल, तू जरा विचार कर ना. त्यावेळेला आता इथे मानू म्हणते की बरं ते सगळं जाऊ देत त्यांचा विषय, अगं आता दिवाळी आहे आपण तो विषय काढायचा नाही. पण अगं पण तू आज अनारसे तळतेस ना, मला माहिती आहे आज पाडवा आहे आणि भाऊजींना अनारसे आवडतात म्हणून तू त्यांच्यासाठी स्पेशल बनवतेस ना, मला कळलं आहे ते. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, परंतु आता तिला कसं तरी व्हायला लागतं. ती म्हणते की नाही मला ना काहीतरी होतं आहे,
म्हणजे मला असं कसं तरी गरगरल्यासारखं मळमळल्यासारखं होतंय असं म्हणून आता ती तोंड वाकडं करत असते. मनू विचारते की ताई अगं काय होतंय तुला नेमकं मला सांग तरी. आणि काय होतंय काय? अचानक मगासपासून तर तू हे सगळं करत होतीस, आता काय झालंय? तेव्हा मनूला ती म्हणते की नाही नाही. ती गॅस कमी करते आणि बाजूला जाते आणि नंतर ती बेसिनकडे जाऊन तिला कसं तरी उलटीसारखं व्हायला लागतं. म्हणूनच ती म्हणते की नाही मला ना कसला तरी त्रास व्हायला लागलाय असं म्हणून ती बाजूला येते आणि बेसिनकडे जाऊन ती उकाऱ्या करत असते. तर आता मनू तो गॅस बंद करून टाकते आणि म्हणते की ताई थांब तू इथे रूममध्ये ये. ती तिला रूममध्ये आणते आणि म्हणते की हे घे पाणी घे, तुला काय होतंय मला जरा नक्कीच सांग. तेव्हा मग ती म्हणते की नको आहे मला पाणी वगैरे. तर आकाश येतो आणि म्हणतो की काय गं काय झालं हे मनू. तेव्हा ती म्हणते की भाऊजी ताईला ना कसं तरी होतंय, आता आम्ही किचनमध्ये काम करत होतो तिला त्रास व्हायला लागला. मग आता आकाश विचारतो की काय झालंय भूमी. ती म्हणते की मला गरगरते आणि असं मळल्यासारखं होतंय. आकाश म्हणतो नक्की काय होतंय तुला, नक्की गरगरत आहे की मळमळतंय, नक्की काय होतंय. तेव्हा भूमी म्हणते की आकाश तू गप्प बस रे, मला ना असं त्या तुपाच्या वासाने कसं तरी झालंय. तो जो फ्राय करत होती ना तो तुपाचा वास ना अगदी नाकात बसल्यासारखा झालाय मला, त्याने खूप त्रास होतोय मला, काय करावं ना काहीच कळत नाही आहे. मग आकाश म्हणतो की अच्छा मग मला सांग तुला काय हवं आहे. भूमी म्हणते की ना मला आकाश काहीतरी असं गोड खावंसं वाटतंय, काहीतरी टेम्पटिंग असं गोड खावंसं वाटतंय. तेव्हा मनू म्हणते की सांग तुला काय हवं आहे का, मी बनवून देते तुला. तेव्हा मग ती म्हणते की नाही आकाश तुला सांगू मला काय खावंसं वाटतंय. आकाश म्हणतो की सांग काय हवं आहे तुला भूमी, मी तुला आणून देतो. तेव्हा भूमी म्हणते की मला ना असं क्रेविंग्स होत आहेत. आकाश म्हणतो की येस मी वाचलं होतं या अवस्थेमध्ये ना असे क्रेविंग्स होतात. मनू म्हणते की हो ताईला डोहाळे लागलेत म्हणून तिला खावंसं वाटतंय. तेव्हा ती म्हणते की आकाश हो मला कळलं मला काय हवंय, आंबा आंबा हवाय मला. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी अगं तू बरी आहेस ना, अगं दिवाळीच्या सीझनमध्ये आंबा कुठून आणू मी तुला. तेव्हा भूमी म्हणते की मला माहीत नाही आकाश, तू मला आणायचंच आहेस, आज पाडवा आहे आणि तुला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल, मला आंबा हवाय. तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी तसं नाही, अगं आंबा कशाला, तुला दुसरं काहीतरी मी आणून देऊ का. तेव्हा मग ती म्हणते की नाही आकाश अजिबात नाही, मला आंबा हवाय म्हणजे हवाय, आजच्या दिवसामध्ये तू मला खायला आणून देच, मला तो हवाच आहे, मी आता दुसरं काही ऐकून घेणार नाही, पाडव्याच्या दिवशी तुला मला हे गिफ्ट द्यावंच लागणार आहे. तेव्हा आता भूमी असं बोलल्यावर आकाश आणि मनू दोघेही टेन्शनमध्ये येतात. मानसी म्हणते की भाऊजी काय कराल तुम्ही, या दिवाळीच्या सीझनमध्ये आंबा कुठून आलाल तुम्ही. तेव्हा भूमी म्हणते की मला ना असा छान रसरसीत गोड असा आंबा फ्रीजमधला थंडगार असा आंबा खायचा आहे. आता मनू आकाशकडे हसत म्हणते की भाऊजी काय काय करणार आहात, कुठून आणणार आता आंबा. आता तो रागानेच मानसीकडे बघतो आणि विचार करतो की काय करू मी कुठल्या संकटात अडकलोय. आणि त्यानंतर मग आता आकाश हा ऑनलाईन काही सापडते का ते बघत असतो. तेव्हा रागिनी आणि पौर्णिमा बाजूला असतात. रागिनी म्हणते की आकाश कसले रे अरे हेडो आहे, दिवाळीच्या दिवसांमध्ये तुला आंबा कुठून सापडणार आहे. तो म्हणतो की हो अगं आत्या मी प्रयत्न करतोय, कुठे काही सापडतंय का ते बघतोय. कसं आहे ना काही साईट्सवर बाहेरच्या देशातून इम्पोर्ट केलेले आंबे वगैरे भेटत आहेत का ते बघतोय, म्हणजे त्या देशात त्यावेळेला येत असतील तर आंबे. तेव्हा आता तिचं ते देशाचं आणि बाहेरच्या देशाचं कौतुक पाहून दोघीही बघतच राहतात. तेव्हा रागिनी म्हणते की बापरे बाहेरच्या देशातून वगैरे आंबे, पण हे विचित्रच डोळे आहेत नाही का, अगदी विचित्र आहे सगळं. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो ना भाऊजी हे कसले आले डोळे आहे, मी तर तुम्हाला सांगते की एक काम करा, असं मँगो फ्लेवरची वगैरे टॉफी वगैरे द्या तिला, म्हणजे ती शांत होईल, असं काहीतरी द्या जेणे ती शांत होईल. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नाही असं मी काही देऊ शकत नाही, तिला आंबा हवा आहे तर मला नक्कीच त्यासाठी काहीतरी करावं लागेल. नाही भूमीला आंबा हवा आहे तर मला तसंच काहीतरी करावं लागेल, तिने मला पहिल्यांदा काहीतरी असं मागितलेलं आहे पण मला ते द्यावंच लागेल. म्हणून आता आकाश हा दुसरीकडून कुठे काही ऑप्शन मिळतोय का ते बघतो. तेवढ्यातच आता आकाशच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. तो म्हणतो की एक आयडिया सुचली आहे मला. तेव्हा मग आता रागिनी त्याच्याकडे बघतच राहते. आकाश विचार करतो की हे तर भूमीला नक्कीच आवडणार आहे. रागिनी आणि पौर्णिमा दोघीही अगदी विचित्र नजरेने त्याच्याकडे बघत राहतात. आता आकाशच्या डोक्यामध्ये काय आयडिया आली आहे हे दोघींनाही काही कळत नाही. पौर्णिमा आणि अभिजित तिथे दोघंजणंही त्याच्याकडे बघतच राहतात. तर इथे आता आकाश हा भूमीच्या समोर एक आंबा फ्लेवरचा केक नेऊन ठेवतो आणि तो तशाच आंब्याचा आकाराचा असतो. भूमीला तो दाखवतो आणि म्हणतो की भूमी हे घे तुझ्यासाठी छान, तेव्हा मग तुला हे नक्कीच आवडेल असं तो म्हणतो. भूमी म्हणते आकाश हे सगळं काय आहे, तू आंब्याच्या आकाराचं हे सगळं काय आणलंयस, हा आंबा थोडीच आहे, मला आंबा खायचा आहे. तेव्हा मग आता मनू आणि आकाशची तोंडं पडतात. आकाश म्हणतो की अगं भूमी हे छान आहे, तू खाऊन तर बघ ना, अगं हे वरती जे लेअर तयार केलेलं आहे ना आंब्याचं ते फॉन्डन्स आहे आणि आतमध्ये छान असा आंब्याचा पल्पचा केक आहे, तुला आंबा खाल्ल्यासारखंच फील होईल, बघ ना तू प्लीज.
तेव्हा मग आता भूमी नाईलाज असतो ते चमच्याने खायला सुरुवात करते आणि तिचं तोंड वाकडंच असतं. मनूला कळतं की भूमिताईला काही बहुतेक आवडलेलं नाही. आकाश मात्र भूमीच्या रिॲक्शनकडे बघत असतो. आता भूमी त्या एक फ्लेवरचं ते आतमधून खाते. त्यावेळेला त्यात पल्प भरलेला असतो. ते खाल्ल्यावर तिला खूप आनंद होतो. आकाश आता तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की भूमी काय झालं? तेव्हा मग ती म्हणते की आकाश, अरे खरंच खूप छान आहे, खूप आवडलं मला. मग आकाश म्हणतो की घे ना, खा खा, सगळं तुझ्यासाठीच आहे, खा. असं म्हणून आता तो तिला खायला सांगतो. त्याच वेळेला आता भूमी अगदी मनसोक्त आनंद घेऊन स्वतःचे डोळ्याचे चोचले पुरवून घेत असते. आणि हे सगळं आता दोघीजणीही नजर लावणाऱ्या पौर्णिमा आणि रागिनी बघायला लागतात. आणि दोघींही भूमी असं आवडीने ते काहीतरी खात आहे हे पाहून दोघीही मात्र तोंड वाकडी करतात. आणि मनू म्हणते की भाऊजी, फायनली भूमिताईला जे हवं ते तुम्ही आणून दिलं. तुमची आयडिया खूप छान काम केली, हा खूप छान आयडिया लढवली तुम्ही भूमिताईने हे मागितलं तेव्हा. खरंच खूपच छान. ताईला बघा किती आनंद झाला आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की अरे मग मानसी, माझ्या भूमीने काही मागितलं आणि मी ते देणार नाही असं कधी होईल का? माझ्या भूमीच्या आणि माझ्या बाळाच्या कोणत्याही अपेक्षा किंवा कोणत्याही इच्छा मी अपूर्ण ठेवणार नाही. त्यांना जे काही हवं आहे त्यांना मी सगळं देणार. आता असं तो जेव्हा म्हणतो तेव्हा भूमी पटकन आकाशकडे बघते आणि तिचे डोळे पाणवतात. आपला आकाश आपल्यावर इतकं प्रेम करतो हे पाहून तर भूमीला अगदी भरून आलेलं असतं. आणि रागिनी आणि बाहेर उभी असलेल्या पौर्णिमा मात्र त्यांच्याकडे टकामका अगदी बघत असतात आणि त्यांना या सगळ्याचं खूपच राग येत असतो. परंतु भूमी आणि आकाश यांच्यामधलं प्रेम आणखीन वाढतंय याने आणखी त्यांच्यामधला तिढा हा सुटत नसतो आणि काही झालं तरीही त्यांचा प्लॅन कुठलाच वर्क होत नसतो. तर इथे मनू म्हणते की ताई खरंच खूप छान, भाऊजींनी फायनली तुझ्यासाठी हे सगळं कळवून आणलं. आकाश म्हणतो की येस, मी माझ्या भूमीसाठी हे सगळं केलं. मनू म्हणते की चला आज तर पाडवा आहे म्हणूनच आता भाऊजींनी ताईला ओवाळणी दिली म्हणायचं या आंब्याच्या रूपाने. तेव्हा भूमी म्हणते की हो, आकाशने मला ही खूप छान ओवाळणी दिलीच, परंतु आकाश तुझ्याकडून आणखीन एक ओवाळणी घेण्याचं बाकी आहे. मला आणखी एक गोष्ट तुझ्याकडून हवी आहे आकाश, आणि ती माझी खरी ओवाळणी असेल असं आता आकाशला ती सांगते. त्याच वेळेला मात्र रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणही कान टवकारून तिचे ते शब्द ऐकत असतात. आणि आकाशला देखील आता भूमी काय मागणार आहे याचं टेन्शन आलेलं असतं. तर इथे नंतर भूमी तिच्या रूममध्ये म्हणजेच खाली गेस्ट हाऊसच्या रूममध्ये येते आणि तिथे आल्यानंतर ती तिचा मोबाईल घेते आणि तिच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. तो पाहून तिला खूप आनंद होतो. आता ती म्हणते की वा, फायनली मला हा नंबर मिळाला. आता ती प्रशांतला कॉल करते आणि म्हणते की थँक्यू सो मच प्रशांत, तुला माहिती नाही तू माझ्यासाठी किती मोठं काम केलेलं आहेस. खरंच खूप थँक्यू, तू इतक्या बिझी शेड्यूलमधून देखील माझ्यासाठी हे काम केलंस, थँक्यू. आता याच्या पुढे काय करायचं ते मी बघते. आता तू याचं टेन्शन घेऊ नको, मी बघते पुढे काय करायचं आहे. असं म्हणून आता ती फोन ठेवून देते आणि नंतर विचार करू लागते की बस आता मला या सगळ्याच्या खोळ्यामध्ये जायचं आहे. रागिनी पटवर्धन, आत्ता मात्र तुमचं काही खरं नाही. आता मात्र या सगळ्या गोष्टीतून तुमची सुटका मुळातच नाही. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी म्हणत असते की आकाश, आजच्या पाडव्याच्या दिवशी ही माझी तुला ओवाळणी आहे. तेव्हा मग आता सगळेजणांनी एकमेकांना गिफ्ट घेऊन पूर्ण झालेले असतात आणि नंतर मग आता भूमी हे आकाशला म्हणते की हे बघ ही ओवाळणी. तेव्हा आकाश ते बघतो आणि म्हणतो की हे तर ट्रकचा नंबर आहे भूमी, हे काय आहे? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हा ट्रकचा नंबर म्हणजेच रघु काकाला ज्या ट्रकने उडवलं होतं त्या या ट्रकचा नंबर आहे. मी या प्रकरणात शोधण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या हाती काही सापडलं नाही. परंतु तू या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करावंस असं मला वाटतंय. आणि जेव्हा तू या सगळ्याची चौकशी करून जेव्हा काही सत्य बाहेर पडेल तर हीच माझ्यासाठी दिलेली तू ओवाळणी आहे. मी तुला हे दिलं आहे त्या बदलात आजची ओवाळणी म्हणून तुला मला हे सगळं शोधून दाखवायचं आहेच. या प्रकरणाचा काही तो निकाल लावायचाच आहे आणि त्यांना कोणी मारलं हे शोधायचंच आहे. असं म्हटल्यावर आता इथे सगळेजणं टेन्शनमध्ये येतात आणि नंतर रागिनी म्हणत असते की चला आता बस झालं. असं म्हणून आता भूमी मात्र खूपच या सगळ्यामध्ये आकाशला मनामध्ये भरवण्यामध्ये यशस्वी झालेली असते. आणि इथे फायनली आकाश हा रघु काकाला शोधणार, म्हणजेच रघु काकाच्या खुनार जो आहे ज्यांनी हा सगळा गुन्हा केला आहे त्याला शोधण्याचा प्रयत्न आकाशचा असतो. आता भूमीसाठी आकाश हा सगळा ट्रकच्या नंबरवरून भूमीपर्यंत आणि भूमीच्या बोलण्यावरून रागिनीपर्यंत पोहोचेल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.